नांदेड़ ट्रैफिक पुलिस की जानिब से जब्त की गई टू व्हीलर बुलेट गाड़ियों के मालिकान से आरटीओ ऑफिसर ने जुर्माना वसूल किया है। जुमला 69 गाड़ियों पर कार्रवाई करते हुए आरटीओ डिपार्टमेंट ने 4,85,800 रुपये की रकम बतौर जुर्माना वसूल की है। जुर्माने की ये कार्रवाई ज़ोरदार आवाज़ वाले हॉर्न और साइलेंसर, फैंसी नंबर प्लेट और साइलेंसर बदलने की वजह से वसूल किया गया है। गुज़िश्ता दिनों शहर ट्रैफिक पुलिस ने शहर के अलग अलग मुकामात पर जांच मुहिम चलाई, जिसमें 100 से ज़ायद टू व्हीलर बुलेट गाड़ियां जब्त की गई थी और जब्त की गई गाड़ियों को वजीराबाद पुलिस स्टेशन में रखा गया था। इस मामले में रोड ट्रांसपोर्ट ऑफिसर ने जुर्माना वसूली की कार्रवाई मुकम्मल करके गाड़ियों को उनके मालिकान के हवाले किया है, जिसमें से 69 तब्दील की गई गाड़ियों की रिपोर्ट आरटीओ को रवाना की गई थी, जिसके मुताबिक आरटीओ डिपार्टमेंट की जानिब से जुर्माना वसूली की कार्रवाई की गई और हर गाड़ी मालिक से 2,000 से लेकर 6,000 रुपये तक का जुर्माना वसूल किया गया। ट्रैफिक पुलिस इंस्पेक्टर चंद्रशेखर कदम ने बुलेट गाड़ी मालिकान से अपील की है कि वो अपने गाड़ियों में किसी भी किस्म की कोई तब्दीली ना करे और इस मामले में बनाए गए क़वानीन का लिहाज रखे। मागील 8 ते 10 दिवसापासून गाड्यांमध्ये जे अनधिकृतपणे बदल केलेले आहेत, विशेषतः बुलेट, त्याचबरोबर इतरही वाहने, त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाईची मोहीम शहर वाहतूक शाखेतर्फे सुरू करण्यात आली आहे। ही जी मोहीम आहे माननीय DIG साहेब श्री निसार तांबोळी साहेब, SP साहेब श्री शेवाळे साहेब, ॲडिशनल SP साहेब श्री मोरे साहेब, कबाडे साहेब यांच्या मार्गदर्शनात सुरू केलेली आहे। यामध्ये शहर वाहतूक शाखेने मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे आणि सर्व वाहनांचे जे अहवाल आहे आरटीओ साहेबांना पाठवलेले आहेत आणि आज आपले आरटीओची टीम जी आहे, आरटीओ साहेबांची परिवहन विभागाची टीम ही इथे वाहनाच्या तपासणीकामी आलेली आहे। नेमकं कारवाई काय सर? दंड किती? प्रत्येक वाहन तपासून जे व्हायोलेशन झालेले आहे, जे नियम मोडले गेलेले आहे त्यानुसार ती कार्यवाही सुरू आहे। त्याचे डिटेल्स जे आहेत ते आपल्याला यथावकाश कळवण्यात येतील। किती वाहन येतात टोटल? आम्ही जवळपास 51 बुलेटचे प्रस्ताव जे आहेत ते पाठवलेले आहेत। आव्हान काय करणार नागरिकांना? मी आपल्या मार्फतीने नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की जे अनधिकृतपणे बदल करून गाड्या चालवल्या जातात आवाजासाठी, ते नॉईज पोल्युशनच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे। त्याचबरोबर याचा महिलांना त्रास आहे, लहान मुलांना त्रास आहे, वृद्धांना त्रास आहे। प्रत्येकाच्या घरी वृद्ध असतात, लहान मुले असतात, त्यांनी आपल्यासोबत असं घडलं तर कसं होईल असा विचार करून ते जे अल्ट्रेशन केलेलं आहे ते काढून टाकावं। दुसरी गोष्ट, अनेक पालक लायसन्स नसलेल्या मुलाला बुलेटसारखी मोठी गाडी चालवायला देतात, तो स्टंटिंग करतो, तो त्याचे फटाके फोडतो त्या सायलेन्सरच्या बदलल्या। ही एक विकृती आहे आणि ही विकृती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तर त्याला प्रतिबंध आम्ही 100% करणार, परंतु आमचं हे आव्हान राहील की हे होऊ नये। याच्यातून एखादा अपघात झाला तर गाडीचा जो मालक आहे त्याला प्रचंड मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागणार आहे। लायसन्स नसलेल्या व्यक्तीकडून जर अपघात झाला तर कुठलंही इन्शुरन्सचे जे बेनिफिट्स आहेत ते मिळणार नाहीत आणि वेळप्रसंगी मोठी कायदेशीर कारवाई होऊ शकते। त्या मुलाचं आयुष्य जे आहे ते स्पॉईल होऊ शकते। बाहेरची गाडी का रिंगला आहे की नाही?